प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 7 सप्टेंबरच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ताने आदित्यचं मन आता जिंकलेलं असतं। आदित्यला या सगळ्यामध्ये सावनीच्या मूर्खपणामुळे त्याचा आता प्रोजेक्ट खराब झालेला असतो, पण ऐन वेळेला मदत करत मुक्ताने आता मात्र आदित्यचं मन जिंकत आदित्यला एक सुंदर आयडिया देत सगळ्यात भारी प्रोजेक्ट केलेला असतो आणि या सगळ्यामुळे खऱ्या अर्थाने आदित्य सावनीला झिडकारत मुक्ताकडे आलेला असतो। इकडे 7 सप्टेंबरच्या भागामध्ये मुक्ता, सागर, सई आणि आदित्य छानपैकी प्रोजेक्ट करत असतात। आदित्यचं स्पेस स्टेशनचं एक प्रोजेक्ट असतो आणि त्या प्रोजेक्टमध्ये जे स्पेसक्राफ्ट बनवलेले असतात ते आधीच चिकटण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत असतो। मुक्ता आणि त्याने आता बराच वेळ ते धरून ठेवून छानपैकी स्पेसक्राफ्ट चिटकवलेले असतात। या सगळ्यामध्ये खूप मेहनत असते। सावनीला मात्र पटकन क्रेडिट घ्यायचं असतं, त्यामुळे ती येते आणि पाहते तर काय तर हे छानपैकी यांचं एन्जॉय करतायत, तर ह्या मुक्ताला सगळं क्रेडिट कसं काय मी घेऊन देऊ। म्हणून आता सावनी येते आणि म्हणते, आधी वाव काय सुंदर प्रोजेक्ट बनवलायस, म्हणजे या सगळ्यामध्ये जर तुला माझी काही मदत हवी असेल तर तू सांग बरं का मला। यावरती आदित्य म्हणतो, मम्मा ऑलरेडी माझा प्रोजेक्ट झालेला आहे। यावरती सावनी म्हणते, नाही नाही मला हे काही पटत नाहीये, म्हणजे हे स्पेसक्राफ्ट इकडे का ठेवलंय आणि हे मध्ये का नाही ठेवलंय। यावरती आदित्य म्हणतो, मम्मा हे रोड साईडला ठेवलंय, म्हणजे इथून लँडिंगसाठी बरं जातं। यावरती सावनी म्हणते, नाही नाही असं काही नसतं, लँडिंगसाठी रोड साईड वगैरे असं काही नसतं, हे मधून पण लँड होऊ शकतं की, हे इथून काढ, हे तिकडे लाव, ते तिकडून काढ, हे इकडे लाव, असं म्हणत मुद्दाम सावनी प्रोजेक्ट खराब करत असते किंवा मुद्दाम सावनी आपलं ओपिनियन ठेवत असते का उद्या जर का हे प्रोजेक्ट सिलेक्ट झालं तर मी हे केलं म्हणून ते झालं, मी ते केलं म्हणून हे झालं, हे क्रेडिट घेण्यासाठी आणि मुक्ताला क्रेडिट न देण्यासाठी। पण आदित्य सांगत असतो, मम्मा अगं तुला सांगू का, हे लावण्यासाठी मी आणि मुक्ता आंटीने बराच वेळ प्रयत्न केलाय। हे स्पेसक्राफ्ट आहेत ना, हे अजिबात चिकटत नव्हते आणि त्यासाठी मी आणि मुक्ता आंटीने खूप प्रयत्न केले, त्यावेळेला हे स्पेसक्राफ्ट चिकटलेत। त्यामुळे आता जर का तू हे स्पेसक्राफ्ट काढलेस ना तर खूप मोठा गोंधळ होईल आणि या सगळ्यामध्ये परत प्रोजेक्ट होणं कठीण आहे। यावरती सावनी म्हणते, काही नाही रे, काही होत नसतं, तू हा स्पेसक्राफ्ट काढ, हा मध्ये लाव, इथूनच आपण हे सगळं प्ले स्टेशन तयार करूया, म्हणजे स्पेसक्राफ्टचं स्टेशन तयार करूया। यावरती आदित्य नकार देत असतो, पण सावनी कुठली ऐकायला, ती ते मध्ये लावलेलं मोठं स्पेसक्राफ्ट काढते, हलवून हलवून काढते, जे दिघत नसतं आणि आता मध्ये लावायला सांगते। मध्ये लावायला सांगते खरी, पण त्यानंतर जी मेहनत करायची असते ते लावण्यासाठी ती मेहनत ती काही करत नाही। मुक्ता सांगत असते, सावनी बराच वेळ झालाय आम्ही तो प्रोजेक्ट केलाय, आत्ता जर तुम्ही काही ढवळाढवळ केली तर प्रोजेक्ट खराब होईल, उद्या आदित्यला प्रॉब्लेम होईल। सावनी म्हणते, मुक्ता तू नको मला सांगूस बरोबर काय चूक काय, माझ्या मुलासाठी जे योग्य आहे ते मी करणार, यासाठी मला तुझं काही ऐकायची गरज नाहीये, असं म्हणत ती आता मुक्तालाच या सगळ्यामध्ये गप्प करण्याचा प्रयत्न करते। मुक्ता विचार करते, या मूर्खबाईच्या नादी लागायची काहीही गरज नाहीये आणि सावनी तिच्या मनाला येईल तेच करते, तिथलं स्पेसक्राफ्ट काढते, ते मध्ये लावते, सगळा प्रोजेक्ट खराब करते, नुसतं त्याला फेविकॉल लावते आणि ते अडकवून ठेवते। सगळे स्पेसक्राफ्ट लूज झालेले असतात, जे मुक्ताने आणि आदित्यने खूप मेहनतीने बनवलेले असतात आणि जे सावनीला करायचं असतं तेच तिने करत ते मध्येच लावून ठेवलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी घडणारा प्रकार हा भयंकर असतो। इकडे आता रात्रीची वेळ असते, त्याच वेळेला आरती आणि लकी हे दोघं भेटलेले असतात। लकीने आरतीला फसवण्यामध्ये यशस्वी झालेला असतो। आता लकीचा यामागे उद्देश काय असतो किंवा खरंच प्रेम असतं, पण तो लपवाछपवी का करतोय हे काही आपल्याला माहीत नसतं। त्यावेळेला लकी सांगत असतो, मी तुला हा सिम आणलाय ना, हा दुसरा सिम तुझ्या मोबाईलमध्ये टाक आणि पुढल्या वेळेला कधीही कॉल करशील ना तर ह्या दुसऱ्या सिमवरून तू मला कॉल कर। यावरती आरती म्हणते, का रे। यावर लकी सांगतो, अगं काल तुझा कॉल आला होता ना तेव्हा मुक्ता वहिनीने पाहिलं आणि आरती म्हणून ती रिसीव करायला गेली होती, उद्या जर का पुन्हा असाच मध्ये कॉल आला आणि तिला डाऊट आला तर ह्या वेळेला काय झालं माहिती का, मुलांच्या प्रोजेक्टची गडबड चालू होती ना म्हणून वहिनीला काही डाऊट नाही आला। यावरती आरती म्हणते, पण डाऊट येण्यासारखं काय आहे, आपण या सगळ्यामध्ये जे काही आहे ते घरी सांगून टाकूया ना, तुला जर का भीती वाटत असेल तर मी सांगते ना मुक्ता मॅमला, मी त्यांच्याशी बोलते आणि त्यांना सगळं कळून आले काय ते सांगते ना। यावरती लकी म्हणतो, नको नको सध्या ही वेळ नाही आहे ना। यावरती आरती म्हणते, मग वेळ कधी आहे, आपण सगळं हे लपून छपून करतोय, मला काही हे पटत नाहीये।
यावरती लकी म्हणतो, ऐक ना, म्हणजे हे लपून छपून करायची काही गरज पडणार नाही, वेळ आली की मीच हे सगळं सांगेन, पण मला नाही वाटत की ही योग्य वेळ आत्ता आहे म्हणून, असं म्हणत लकी आता इकडे तिला शांत असण्यासाठी सांगत असतो आणि जेणेकरून घरी काही कळायला नको असं म्हणतो. पण आरती थोडीशी चिडते. यावरती लकी म्हणतो, तुझा मूड का ऑफ झालाय? तुझा मूड चांगला करायचा असेल तर आपण एक काम करूया बरं, तुझ्या आवडीचं सँडविच खाऊया चल, आणि हे बघ या विषयावरती आपण नंतर बोलू, कधी घरी सांगायचं कधी नाही सांगायचं हे सगळं आपण नंतर ठरवू, चालेल का? यावरती आता ॲक्च्युली आरतीला हे मान्य नसतं, पण आरती म्हणते ठीक आहे, तू जर का म्हणत असशील तर ठीक आहे, पण लवकरात लवकर घरी हे सांगायला पाहिजे, जास्त दिवस लपवून चालणार नाही, असं म्हणत आरती पुन्हा एकदा लकीच्या झाशामध्ये येते आणि लकीच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे गुरफटून जाते. लकी मात्र या सगळ्यामध्ये काहीतरी कपटी डाव खेळत असतो. कदाचित तो कसला तरी सूड घेत असतो, पण कसला, मुक्ताचा की आरतीचा? नक्की मनात काय असतं हे मात्र आपल्याला काही कळत नसतं. इकडे तोपर्यंत छानपैकी प्ले स्टेशन किंवा ते स्पेसक्राफ्टचं स्टेशन आणि इकडे दातांचा प्रोजेक्ट याचं मॉडेल तयार होतं. मग मुक्ता सांगते, तुम्ही एक काम करा बरं, सगळ्यांनी छानपैकी माझ्याकडे बघा, मी या मॉडेलसोबत तुमचे फोटो काढून घेते, असं म्हणत मुक्ता आता मॉडेलसोबत फोटो काढणार असते आणि हेच फोटो मुक्तासाठी खूप उपयोगाचे ठरणार असतात. आता मात्र इकडे आदित्यसोबतचे फोटो, मुक्तासोबतचे फोटो, हे सगळे आता आदित्यसोबतचे फोटो हे सगळे मुक्ता आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करते आणि त्यानंतर ती सांगते, चला चला आता तुमचा सगळा प्रोजेक्ट उरकलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी दोघांनी जाऊन छानपैकी झोपा बरं, उद्या सकाळी प्रोजेक्ट सबमिट करण्यासाठी तुम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे ना, त्यासाठी मस्त फ्रेश होऊन प्रेझेंटेशन द्यायचं आहे, असं म्हणत मुक्ता आता दोन्ही मुलांची प्रेझेंटेशनची तयारी, प्रोजेक्टची तयारी करून फोटो वगैरे काढून त्यांना झोपायला पाठवत असते. मग दोघं जण छानपैकी आता फोटो काढतात, मुक्ताचं म्हणणं ऐकतात आणि त्यानंतर झोपण्यासाठी निघालेले असतात. त्याच वेळेला जेव्हा ते दोघं जण झोपण्यासाठी निघतात, सागर मात्र दोघांनाही झोपायला जाऊ देतच नसतो. तो या सगळ्यामध्ये दाराच्या मध्ये आडवा येतो. आदित्य म्हणतो, पप्पा अहो काय करताय, जाऊ दे ना, आम्हाला झोपायचं आहे. मुक्ता आंटीने काय सांगितलं तुम्ही ऐकलं नाहीत का, की या सगळ्यामध्ये तिने सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन झोपा, मग तुम्ही का अडवताय? यावर सई म्हणते, हो पप्पा, अरे बाजूला हो रे, आम्हाला जाऊ दे, आम्हाला झोपू दे. यावरती आता इकडे सागर म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्हाला जे मुक्ता आंटीने सांगितलं ते ऐकणार, पण तुम्हाला माहिती आहे ना, ज्या वेळेला आपण गाडी चालवत असतो त्यावेळेला काही ठिकाणी आपल्याला टोल भरायला लागतो, माहिती आहे ना, मग हा टोल भरण्यासाठी त्याशिवाय गाडी पुढे जातच नाही. यावरती आदित्य म्हणतो, टोल? यावरती सागर म्हणतो, हो, इथे पण तुम्हाला तेच करायचं आहे, इथे सुद्धा तुम्हाला टोल भरायचा आहे. आता सागरला नक्की काय बोलायचंय आदित्यला कळत नसतं ना सईला कळत असतं. सागर म्हणतो, अरे टोल म्हणजे तुम्ही दोघांनी मला एक पप्पी द्यायची आहे आणि त्याशिवाय तुम्हाला दोघांना पुढे जाऊच देणार नाही, असं म्हटल्यावरती दोन्ही मुलं खूपच खुश होतात. सागरच्या गालावरती छानपैकी गोड गोड पप्पी देतात आणि आता सागरला गुड नाईट बोलून तिकडून निघून जातात. दोघं तिकडून निघून गेल्यावरती मुक्ता सागरकडे पाहतच बसते. सागरच्या चेहऱ्यावरती एक छान आनंद असतो आणि त्याचप्रमाणे सागर खूप खुश झालेला असतो. मुक्ता आणि सागर दोघं एकमेकांकडे पाहतात आणि गप्पा मारण्यासाठी बेडवरती बसतात. तोपर्यंत इकडे आता सावनी रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती आपली नखं पाहते. शी, काय नखांची माझ्या अवस्था झालेली आहे, हे सगळं ह्या आदित्यमुळे झालेलं आहे. आता किती दिवसात मी बॉडी स्पा नाही केलेला आहे, मॅनिक्युलर पेडिक्युलर नाही केलेलं आहे आणि ह्या आदित्यला मम्मा तू हे कर, मम्मा तू ते कर, मम्मा सगळ्यांसाठी जेवण कर, मम्मा हे मम्मा ते, हेच करत बसायचं असतं. या आदित्यचं करू काय मला काही कळतच नाही आहे. ते काही नाही, उद्याच्या उद्या मी छानपैकी स्पामध्ये जाणार आहे, बॉडी स्पासुद्धा घेईन आणि मॅनिक्युलर पेडिक्युलरसुद्धा करेन. आणि ती आपली पर्स काढते, पर्समध्ये असलेले पैसे चेक करते, आपल्याला जाण्यासाठी पैसे सफिशियंट आहेत का हे बघते आणि खूपच खुश होते. आदित्यवरती पण चिडते, सारखं आदित्यचं हे ते 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 चालू असतं. उद्या ह्याचं काय ऐकणार नाही आहे मी, उद्या जाणार म्हणजे जाणार, असं म्हणत ती आता आपले पैसे पर्समध्ये ठेवते आणि झोपी जाते. तोपर्यंत इकडे आता सागर मुक्ताकडे येतो आणि मुक्ता, अहो किती करता हे सगळं तुम्ही, म्हणजे माझ्या दोन्ही मुलांसाठी तुम्ही इतकं सगळं करता, तुम्हाला काय बोलू मी. एकेकाळी मी कसा होतो, आत्ता मी कसा वागतोय मला खरंच कळत नाही आहे. माझ्या आयुष्यामध्ये काहीही राम उरला नसताना तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. जर तुम्ही आमच्या आयुष्यात नसतात ना तर लोकांनी आमची दया केली असती. दया म्हणजे कसं आहे ना, माझी मुलं आणि मी, आमच्यामध्ये जे काही नातं होतं त्यामुळे लोकांनी खरंच कीव केली असती.
तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना आणि माझं आयुष्य पूर्णपणे पलटून गेलं. तुम्ही आयुष्यात आलात आणि आयुष्याला खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ आला. नाहीतर ना मी एक यशस्वी बिझनेसमॅन याच्या पलीकडे मी खरंच काही नव्हतो. म्हणजे माझ्या दोन्ही मुलांवरती माझं प्रेम नव्हतं असं नाही आहे. माझं दोन्ही मुलांवरती खूप प्रेम होतं, पण मी कधीही ते प्रेम व्यक्त नाही केलं. आदित्य माझ्याकडे नव्हताच, पण सई इकडे असताना सुद्धा मी तिच्याशी कसा वागायचो या सगळ्यामध्ये मी कधीही सईला मुलगी म्हणून ट्रीटच केलं नाही. मी दरवेळेला तिला हाडहुडच करत आलो आणि दरवेळेला मी या सगळ्यामध्ये नेहमी बिझनेसचाच विचार करत आलो. पण मुक्ता, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य नखशिकांत बदलून गेलेलं आहे. खरंच तुमचे आभार मानून तितके थोडे आहेत. तुम्ही या सगळ्यामध्ये किती काळजी घेता, मुलांची काळजी घेता, त्यांचं खाणं पिणं बघता, त्यांच्यासाठी चांगले संस्कार हे करता, घरच्यांना समजून घेता आणि मला माझ्या मुलांच्या आणि आता घरच्यांच्या नजरेमध्ये तुम्ही हिरो बनवलंत. नाहीतर मी पूर्णपणे झिरो होतो. असं म्हणत सागर आता मुक्ताकडे कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि मुक्ताचे आभार मानत असतो. बोलता बोलता सागर एक गोष्ट बोलतो, खरंच सांगू मुक्ता, या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी परी बनून आलेला आहात. एका क्षणात माझं आयुष्य बदललं. माझ्या मुलांसाठी इतकं जे काही करताना आता मग तर मुक्ता चिडते आणि तिकडून उठते. सागरने माझ्या मुलांसाठी म्हटल्यामुळे मुक्ताला राग आलेला असतो. मुक्ताने याआधी सुद्धा सागरला सांगितलेलं असतं की माझी मुलं असं म्हणायचं नाही, ती माझी सुद्धा मुलं आहेत. असं म्हटल्यावर ती मुक्ता उठते आणि तिकडून निघून जाते. सागरला कळतं की माझी मुलं म्हटल्यामुळे मुक्ता चिडलेली आहे. मग सागर मुक्ताच्या मागे मागे येतो आणि सॉरी मुक्ता, खरंच मला तसं म्हणायचं नव्हतं, पण खरं सांगू का, माझ्या तोंडून पटकन ते निघून गेलं. खरंच मला माफ करा. आपली मुलं. यावरती मुक्ता म्हणते, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझी मुलं असं म्हणू नका. यावरती सागर म्हणतो, खरंच मी चुकलो. तुम्ही ना मुलांना इतकं प्रेम लावताना तुमच्यासारखी आई मिळणं हे नशिबाचं आहे. यावरती मुक्ता म्हणते, बास माझं कौतुक किती करणार. यावरती सागर म्हणतो, कौतुक करण्यासारख्याच तुम्ही आहात. म्हणजे मी ना फक्त आयुष्य जगत होतो. तुम्ही जर का माझ्या आयुष्यामध्ये आला नसतात ना तर ही माझी फॅमिली, ही माझी मुलं ही मला मिळालीच नसती. यावरती मुक्ता म्हणते, बाप रे, म्हणजे किती ते कौतुक. इतकं कौतुक ऐकायची मला खरंच सवय नाही आहे. सागर म्हणतो, तुम्हाला ऐकावं लागेल, कारण या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही बदल घडवून आणलेत ना त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत. तुमच्यासारखी बायको माझ्या आयुष्यात नसती आली ना तर माझं आयुष्य हे असं भरकटत राहिलं असतं आणि खरंच मी आयुष्यामध्ये हारलेलो असतो. एक बिझनेसमॅन शिवाय मी दुसरं काही नसतो. आता मी एक मुलगा, एक भाऊ, एक वडील म्हणून खूप चांगलं हे करतोय, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. असं म्हणत आदित्यला आता मात्र मुक्ताने आपल्या जवळ आणलं. यासाठी सागर तर कृतज्ञ असतोच, पण बाकी सुद्धा नाती मुक्तामुळे आता जोडली गेली. यामुळे सागर मुक्ताला आता या सगळ्यामध्ये आभार मानत असतो आणि मुक्ताचा हात हातात घेऊन तो म्हणत असतो, तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आता मुक्ता मात्र खूपच सेंटिमेंटल होते आणि तिला आता या सगळ्यामध्ये हे वातावरण नको असतं. मग मुक्ता सांगते, खरं सांगा तुम्हाला काय हवं आहे. यावरती सागर म्हणतो, म्हणजे काय. मुक्ता म्हणते, नाही तुम्ही माझं इतकं जे काही कौतुक करताय ना हे काही कौतुक उगाच नाही आहे. तुम्हाला काहीतरी हवंय ना, बोला तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला काहीतरी हवंय त्यासाठी तुम्ही माझं इतकं कौतुक करताय ना, बोला काय हवे. यावरती सागर म्हणतो, हेच तुम्ही मला ओळखलत का. म्हणजे खरंच मी तुमचे इतकं कौतुक करतोय आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला पोटतिडकीने सांगतोय की खरंच मला तुमच्याबद्दल हे फिलिंग वाटतंय आणि तुम्ही हे असं करताय. जाऊ दे, मला बोलायचंच नाही. यावरती मुक्ता म्हणते, देअर यू आर. मला हेच म्हणायचं होतं की इतका हा असा चिडणारा सागरकोळी गेला कुठे. हेच सागरकोळी मला पाहिजे होते. म्हणजे कसं आहे ना, इतकं गोड बोलणार आहे सागरकोळीची मला काही हे सवय नाही आहे ना, थोडा तरी तडका पाहिजेच की कडू कोळ्याचा. असं म्हणत मुक्ता आता सागरला चिडवायला लागते. सागर म्हणतो, काय मुक्ता, तुम्हाला मी नॉर्मल बोललेलं पण आवडत नाही, मी कडू बोललेलं पण आवडत नाही. असं म्हणत दोघं जण थट्टा मस्करी करायला लागतात. इकडे आता सावनी डाराडूर झोपलेली असते. तिला बाहेर काय चाललंय, काय घडतंय याचं काही पडलेलं नसतं आणि आपण मुलाचा प्रोजेक्ट खराब करून ठेवलाय याचं तर तिळ मात्र तिला काही पडलेलंच नसतं. त्यावेळेला इकडे आता सई छानपैकी तयार होते आणि आता आपला प्रोजेक्ट घेऊन जाण्यासाठी ती या सगळ्यामध्ये सज्ज झालेली असते. त्याच वेळेला मुक्ता तिला सांगायला लागते आणि मुक्ता तिला म्हणते की या सगळ्यामध्ये सई बाळा,
छानपैकी प्रोजेक्ट घेऊन तू जाशील ना? सई म्हणते हो, तू काळजी करू नकोस मुक्ताई. पण हे सगळं चालू असताना रडत रडत आदित्य बाहेर येतो. आदित्य ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला मुक्ता त्याला म्हणते काय झालं आदी? आदी म्हणतो मुक्ता आंटी बघ ना, हे काय झालं, हे काय झालं बघ. या सगळ्यामध्ये खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे ना माझा प्रोजेक्ट खराब झाला. हे प्ले स्टेशन जे आपण लावले होते ना, क्राफ्ट स्टेशन, ते सगळे उखडून निघालेले आहेत आणि आता लागतच नाहीयेत. असं म्हणत असताना तो प्रोजेक्ट खाली पडतो. सगळा प्रोजेक्ट अस्ताव्यस्त होतो. आदित्य खूपच पॅनिक झालेला असतो आणि या सगळ्यामुळे त्याच्या हातून हा प्रकार घडतो. मग मुक्ता म्हणते आधी बघू काय झालं ते. असं म्हणत मुक्ता आदित्यला जवळ घेते आणि सगळा तो प्रोजेक्ट नीट करण्याचा प्रयत्न करते. पण सावनीने या सगळ्यामध्ये जी काही घाण करून ठेवलेली असते त्यामुळे तो प्रोजेक्ट काही नीट होतच नसतो. तोपर्यंत तिकडे आता हा सगळा आवाज ऐकून सागर बाहेर येतो आणि आता तो म्हणतो काय झालं आधी, काय झालं? आधी रडायला लागतो आणि मी आणि मुक्ता आंटीने काल न हे जे स्पेसक्राफ्ट आहेत ना, हे व्यवस्थित धरून चिटकवून ठेवले होते, पण ते आज स्पेसक्राफ्ट असे निघाले. आत्ता मी काय करू? मला आजच्या आज प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. मलाच कळत नाहीये मी काय करू. असं म्हणत आदित्य गडाबडा रडायला लागलेला असतो. तोपर्यंत सागर म्हणतो पण हे स्पेसक्राफ्ट निघाले कसे? यावरती सई हुशार असते. सई सांगायला लागते पप्पा काल माहिती आहे ना, काल मुक्ता आंटी आणि आता आदित्य दादा या दोघांनी असं गच्च धरून ठेवलं होतं आणि बराच वेळ धरून ते स्पेसक्राफ्ट चिटकवले होते. पण नंतर सावनी मम्मा आली. ती सावनी मम्माने सांगितलं ना इकडचे स्पेसक्राफ्ट तिकडे करा, तिकडचे स्पेसक्राफ्ट इकडे करा. या गडबडीमध्ये तिने ते मेन स्पेसक्राफ्ट काढले आणि दुसरीकडे लावले. दुसरीकडे लावताना तिने बघितलं पण नाही की ते नीट लागलेत नाही लागलेत आणि ती निघून गेली तसेच ठेवून. आणि त्यामुळे ते सगळे स्पेसक्राफ्ट हल्ले आणि आज सकाळी ते पडले. असं म्हणत हुशार सईने आता मात्र या सगळ्यामध्ये बरोबर अचूक ॲनालिसिस करत काय झालं असेल किंवा कशामुळे काय घडलं हे मात्र आता इकडे सागरला सांगितल्यावरती सागर खूपच चिडतो आणि तोपर्यंत इकडे आता हा सगळा काय प्रकार आहे किंवा या सगळ्यामधून आता कसं काय करायचं हा विचार करत असताना इकडे आता सावनी येते. सावनी तो प्रोजेक्ट बघते आणि कुणी केलं हे सगळं? मुक्ता तू केलंस ना हे सगळं? म्हणजे माझा राग तू माझ्या मुलावरती काढलास का? तुला असं वाटलं असेल की मी काल माझ्या मुलाला मदत केली आणि त्यामुळे आमचा प्रोजेक्ट कसा काय चांगला होईल तो तुला बघवलं नसेल ना, आणि याच कारणासाठी तू हे सगळं केलंस ना. मुक्ता तुला माझ्यावरती राग आहे तर तो राग तू माझ्यावरतीच काढ ना. माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याची तुला काय गरज होती? का तू माझ्या मुलासोबत असं वागलेस मुक्ता? असं म्हणत सावनी आता उलटच हे कांगावा करायला लागते आणि आदित्यचा प्रोजेक्ट मुक्तानेच खराब केला अशा आविर्भावामध्ये मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. आदित्य मात्र रडत असतो. त्यावरती ह्या मूर्ख बाईच्या तोंडी काय लागायचं असा विचार करत मुक्ता सांगते सावनी अहो वायफळची बडबड करण्यापेक्षा आपण या सगळ्यामध्ये आत्ता काय करायचं त्याचं सोल्युशन काढूया. यावरती सागर म्हणतो काहीही झालं तरी तुला मुक्तालाच दोष द्यायचा आहे का? जरा तोंड तुझं बंद कर. असं म्हणत सागर आता सावनीचं तोंड बंद करतो आणि तो म्हणतो आधी बाळा तू काळजी करू नकोस, आपण एक काम करूया, आपण ना काहीतरी सोल्युशन काढूया. यावरती सावनी म्हणते काय? कोणी काही सोल्युशन काढू शकणार नाही. सोल्युशन फक्त माझ्याचकडे आहे. मी आता एक काम करते, मी ताबडतोब आदित्यच्या टीचरला कॉल करते. त्यांना सांगते की आम्ही प्रोजेक्ट उद्या देऊ. आम्ही केला होता पण आमचा प्रोजेक्ट खराब झाला. मी आत्ताच्या आत्ता कॉल करते. यावरती मुक्ता म्हणते सावनी अहो ते स्कूल आहे, स्कूलमध्ये बाकी सगळे त्याचे मित्र आज प्रोजेक्ट सबमिट करतील. आज त्यांचा प्रोजेक्ट सबमिट होईल आणि तुम्ही उद्या प्रोजेक्ट सबमिट करून कसं चालेल? स्कूलचे काहीतरी नियम असतात आणि या नियमाचं सगळ्यांना पालन करायचं असतं. आज जर का आदित्य स्कूलमध्ये गेला, बाकीच्या मुलांनी सगळं सबमिट केलेलं असेल आणि आदित्य काय तिकडे पाहत बसेल? नाही, स्कूलचे नियम असतात, आपले नियम लावून तिकडे चालत नाहीत. सावनी तुम्हाला समजते का? असं म्हणत मुक्ताने सावनीची चांगलीच खरडपट्टी काढली असते. सावनी म्हणते मग तुझ्याकडे काय उपाय आहे? तुला या सगळ्यामध्ये वाटतच नाही ना की माझ्या मुलाने प्रोजेक्ट चांगला करावा म्हणूनच हा प्रोजेक्ट खराब केलास ना तू? हे बघ मुक्ता, तुझ्याकडे काही सोल्युशन नाही आहे, त्यामुळे मी जे सांगते तेच तुम्हाला सगळ्यांना ऐकावं लागेल. त्यावरती मुक्ता म्हणते काही नाही, म्हणजे कसं आहे ना, स्पेसक्राफ्ट किंवा स्पेस स्टेशन हा टॉपिक आपण निवडला होता की नाही, म्हणजे टॉपिकचा आपल्याला चॉईस आहे. अजूनही हा टॉपिक टीचरकडे गेलेला नाही, कारण काल आपण हा टॉपिक ठरवला आणि आज प्रोजेक्ट करून नेतोय. म्हणजे टॉपिकचं सगळ्यांना
सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. आपण आत्ताच्या क्षणाला सुद्धा टॉपिक असा निवडू शकतो की 15 मिनिटामध्ये प्रोजेक्ट बनवून तयार होईल. 15 मिनिटात प्रोजेक्ट बनवून तयार झाला की तो प्रोजेक्ट स्कूलमध्ये सबमिट करता येईल. अजूनही आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. वायफळ वेळ घालवण्यापेक्षा आपण नवीन प्रोजेक्ट करूया. यावरती सावनी म्हणते, अच्छा म्हणजे तू आता थातूरमातूर काहीतरी प्रोजेक्ट करून माझ्या मुलाला देणार का? त्यावरती मुक्ता म्हणते, सावनी गप्प बसा. मग ती सांगते, आदित्य मी तुला एक युक्ती सांगते, या सगळ्यामध्ये आपण असं करूया. असं म्हणत मुक्ता आता आधीच्या कानामध्ये असं काहीतरी सांगते की आदित्य भलताच खुश होतो. मुक्ताच्या डोक्यामधली सुपीक आयडियामुळे आदित्यचं सगळं काम होणार असतं. म्हणजे या सगळ्यामध्ये आदित्यला ही आयडिया आवडते आणि आदित्य खुश होतो. पण मुक्ता आता काय सांगत आहे याची कुणाला कल्पनाच नसते. मुक्ता आदित्यला कानामध्ये काहीतरी सांगते. आदित्य भलताच खुश होतो. 15 मिनिटामध्ये मुक्ताने घडवून आणलेला प्रोजेक्ट जबरदस्त असणार असतो आणि 15 मिनिटामधल्या प्रोजेक्टमुळे आदित्यला स्कूलमध्ये छानपैकी प्राईज सुद्धा मिळणार असतं. या सगळ्यामध्ये मुक्ता त्याची पुरेपूर मदत करत छानपैकी प्रोजेक्ट बनवते. सगळेजण खूप खुश होतात. मुक्ता सांगते, मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे. मग लक्की, कोमल, स्वाती, सागर आणि आता सई सगळेजण शेक करून मोठा प्रोजेक्ट तयार करतात. सावनीचा प्लॅन फ्लॉप होतो. सावनीचा तो प्लॅन फ्लॉप झाला तरी इकडे सावनी नालायकगिरी करण्यासाठी सागरने मुक्ताला दिलेली साडी असते आणि ती नेसून टेरेसवरती बोलवलेलं असतं. ती नेसून स्वतः सावनी टेरेसवरती येते आणि सागरला वाटतं मुक्ता म्हणून तो आवाज देतो, मुक्ता. त्यावरती आता मात्र इकडे सावनीला बघून सागर गडबडतो आणि सावनी तू? यावरती मुक्ता म्हणते, हो माझी साडी नेसून ही इकडे आली होती. आणि एक खाडकन थोबाडीत देऊन ती सांगते, तुम्ही माझी साडी चोरू शकता पण माझा नवरा अजिबात नाही. असं म्हणत मुक्ताने खाडकन थोबाडीत देत आता सावनीची अक्कल ठिकाणावरती आणलेली असते. पण या सगळ्या उपर सावनी आता मुक्ताला काय बोलणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.